नमस्कार. गावाकडे आलोय. फक्त आता मम्मीची वांगी बघूया. मम्मीची वांगी शेणके खाली बघा. वांगीची बाक्स आहे बघा. शेणखत आहे ना इथं आमचा भरपूर. नंतर काढीन. हा तो बघ केवढा वांगा. तिची संपत्ती. मला काय माहिती येणार तू दिलीस की माग ते आहे अजून तशीच. दोन्हीने भरीत केली तरी पण. मिरच्या बघा. आता लागायच्या भरात आले ते बघ. हो भरा आली. बघा मिरच्या आता लागल हे बघ. शेणखत आहे ना सगळा खाली. हे बघ हे बघ हे बघ. मिरची काल नेल्या काढून. मम्मीची बाक्स आहे बघताय. वांगी एवढी भारी आहेत ना. तो बघ केवढा फुल खाली. तो दिसतोय ना मोठा. तो बियाला ठेवलाय मोठा. संपत्ती आहे. वाडा बघा आमचा. इकडे बघ इथं येऊ त्या ढाकाला बघ किती येते. पुढं पुढं दाखवतो तुम्हाला. बघ पुढं जागा आपल्या पाणी आहे. मेहनत आहे रोजचे. हे सांगितलं आता पाईपलाईन येणार आहे इथं 4 दिवसात. कुठं लाईन येणार आहे. गावाला उगाच नाही आलोय. वाड्याजवळ एक्सप्रेशन बाबा मीचे आधी ना लाईन घ्यायची. घेणार आहे मी. इथं नाही वर कलमाना घे. कलमाना पण नाही इथं पण. काय मला तेवढं बसायला वाटणार नाही. वांगी दाखवतो तुम्हाला खालना. कुठे गेली राखाला. हे बघ माझी. नंतर काढू. पाणी टाकलंय तर मग कलमा चारायला टाकणार. पाणी टाकूया. हा हिजडा झाला. अजून बाकी आहे ना. तिसरा झाला. हो हे बा हिजडा झाला म्हणजे ही अशी पानं आली ना बारीक. त्याच्या वांगा नाही लागत. मुंडापासून हिजडा होत आलाय ना. त्याला आता तोडून टाकायला लागेल. हो भरपूर लागले याच्यावर. आता मे महिन्यात पण खायला मिळतील. डोन आला. अरे हा बघ. अरे हा दिसला नाही पानात. तो बघ मोठा आहे तिथं खाली. तो बियाला ठेवलाय. अहो समोर होत्या काय खाली. कुठं हा इथं खाली. ते काढता नंतर मी भिजवून ना आता नको. निघत नाही. कसं आहे भांग तेरे नाम. कोण ते सावकाश काढतास काढ. झाड मोडतायत. काय झाड मोडत. मिरची बघ कशी भारी आहे ना. ढाका तिथं आणून लावता. कसं आहे वांगा. भरीत एवढा भारी लागतो ना. म्हणजे भरीत बनव. आज नको काय बोल. आज मासा आहेत. आज मासा खायचे. पुण्याला घेऊन जा. केसा फुगा. अरे बाक्सा आहे मम्मीची. नंतर आता पाणी घातलंय ना. नंतर मग काढू. कसा आनंद. कोकणातली माणसाची तुम्हाला ख्याती सांगतो की जे काय आहे ना कमी त्यात सुखी समाधानी राहायचं. 4 घास सुखाचं खायचं आणि आनंदी जीवन जगायचं. अरे ना दात कसा आहेत. दात चॉकलेट आण जरा. चॉकलेट खाऊन चढतायत. चॉकलेट मॉप खातो ना. चल बाहेर नाही काढला. वा वांगीची बाक्स आहे. पाण्याला काय ग नानीस. पेरू काढतो का काय. नानीस एवढी फुला घालते ना देवाला. देव जड होईल एवढा कपाट करून ठेवते. देवाला फुल. बाबांची पुण्य आहे. मग बाबांचे आपले उपकार आहेत. ते लिंबी हे जास्वंदी हा पेरू येईल तेव्हा येईल. मग संतून आणा नाही. हा जन्माची लिंबा आली होती. खाल्ली नाही यंदा. मरणाची लिंबा खाल्ली सगळ्यांनी. फुला बघा जास्वंदीची. सावकाश काढ. मम्मीची बाक्स आहे बघितली. वड्यांची पानं 2 असते तर दिसत्या पोरीला. तिथं लावायची. कांदा बिंद किती होतील. कबडता वातावरण बघ कसलं भारी गावाला. मी वाडा लोटतो. जाऊ मी घरातला आवर. लोटतो वाडा.
थांब हे पोरांनो बागे लय जड होतो हा? त्याला लय नको देव जड होतो म्हण. अरे पाहिजे ते मग त्याला आलाय पाणी मग खाली मला दे. हा दे इथं मला कुठं आहे लिंबूच्या मुंडात इथं दिलेला आहे तो पाणी आलाय. पाणी आला मटम्मी. मटम्मी मटम्मी मटम्मी. आमचं जाऊन थोडं चिकन थोडं घेऊन अर्धा किलो तुला बागसाई बघितली मम्मीची आता मग वाढा लोटतो मी. तू जा घरात काम असं काय ना बाई असतील ना. ही शेणकी बघा आमची शेणकी आलं फोडून आणि कलमाला टाकीन तिकडे. नाही बा बघ मी सुरुवात केली काढायला. संपत्ती आहे संपत्ती. बघ तो बघ अवघड शेणकीला काढून ठेवलाय काढून टाकाया. गुरांचं शेण किती महाग आहे ना तुम्हाला चांगलाच माहिती आहे. सिटीत याला किती किंमत आहे ना ते फक्त सिटीकरांना माहिती आहे. कारण ज्यावेळेस एखादं स्मशानभूमीत ज्यावेळेस लागते ना शेण लाकडं त्याची किंमत फक्त इथं गावाला कळते. ही कोंबडी बघा हे कवडं बघा कवडं हे कवडं बघा. मी गावाला असताना उभं पण राहतो राहत. कवडे कवडे आहे का बेचकी होती ना गुलेल. हे बघा कोंबडी अन्नाची कोंबडी. हे गावाचं वातावरण एक दिवस का होईना नक्की येतो मी. मला लय भारी वाटतं. खाली काजू मोहरलेत यंदा. ही काजू मोहरले. ही सगळी जागा आमचीच आहे इथली वाली. ही मधले पुणे बाबांचं चोंड आहेत तर तिकडचं पण आमचं आहे. हो मा कसं आहे.